सो स्टुडंट, आता आपण अगोदर भरपूर एक्झाम्पल्स बघितले. फर्स्ट टर्म कशी काढायची, कॉमन डिफरन्स कसा काढायचा, एपी कसा फाइंड आउट करायचा, हे सगळं आपण बघितलं, राईट. तर आता आपल्याला काय बघायचंय, nth टर्म. तर आपला आत्ताचा जो टॉपिक आहे, nth टर्म कशी फाइंड आउट करायची हे आपण बघणार आहोत. आता nth टर्म म्हणजे काय असते, तर बघा, जसं आपण लिहित असतो 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. आता हे नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. याच्यामध्ये आपण सर्व सिक्वेन्स वाईज लिहिलेले आहेत, 1 2 3 4. याच्यामधला कॉमन डिफरन्स सुद्धा सेम आहे, राईट. सो आता बघा स्टुडंट्स, इथे जो आपल्याला दिलेला हा एपी आहे, याचा आपण कॉमन डिफरन्स इझिली फाइंड आउट करू शकतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं T5 नंबरची टर्म कोणती आहे, म्हणजे फिफ्थ टर्म कोणती आहे, तर तुम्ही सांगू शकता का? बरोबर आहे, 5. 5 जो आहे हा फिफ्थ नंबरवर आहे. तसंच तुम्हाला विचारलं T100th टर्म कोणती असेल याच्यामध्ये, तर तुम्ही सांगू शकता का? बरोबर आहे, 100. तसेच विचारलं T1000th टर्म कोणती आहे, तर तुम्ही कोणती असणार इथे? 1000 आपण म्हणू शकतो, ही 1000 टर्म आहे. पण जर तुम्हाला विचारलं शेवटची टर्म कोणती आहे या सिरीज मधली, तर शेवटची टर्म तुम्हाला माहित आहे का कोणती असू शकते? शेवटची टर्म आपल्याला माहित नाही. सो आपण इथे काय म्हणणार, अप टू द n असं म्हणतो. n म्हणजे हा नंबर आहे, सगळ्यात शेवटचा नंबर असतो, बरोबर आहे. सो आपण इथे n हा शेवटचा जर नंबर कन्सिडर केला, तर Tn म्हणजे nth टर्म ही कोणती असणार, ही जर आपल्याला काढायची आहे, तर आपण कशी फाइंड आउट करणार? तर बघा स्टुडंट, जेव्हा आपल्याला समोरची एखादी टर्म काढायची असते, तेव्हा आपण काय करतो? जर बघा आता इथे इथे आपल्याला 6 पर्यंत नंबर दिलेले आहे. आपल्या जर म्हणलं सेव्हन्थ टर्म कोणती आहे, तर आपण काय करतो? T7 इक्वल टू T6 प्लस डी काढतो, बरोबर आहे. जर आपण T6 प्लस डी केला, तर आपल्याला 7 नंबरची टर्म मिळते, जशी की T7 इक्वल टू T6 प्लस डी जो आहे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स हा 1 असणार आहे, बरोबर आहे. आणि T6 टर्म कोणती आहे? 6 प्लस 1, इट मीन्स T7 इक्वल टू 7, बरोबर आहे. म्हणजे T6 प्लस डी जर केला 6 प्लस 1, तर आपल्याला 7 नंबरची टर्म मिळते. तशीच जर आपल्याला 8 नंबरची टर्म काढायची, तर आपल्याला इथे T7 प्लस डी करावं लागते. T7 म्हणजे आपल्याला माहिती आहे 7 प्लस कॉमन डिफरन्स 1 म्हणजे 8 नंबर. सो T8 नंबरची 8 आहे. मग तसंच जर का आपल्याला Tn टर्म काढायची, म्हणजे nth टर्म काढायची, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? a प्लस n मायनस 1 डी हा फॉर्म्युला आहे Tn काढण्यासाठी. म्हणजे nth टर्म कोणतीही टर्म जर काढायची असेल, तर तुम्ही या फॉर्म्युल्याच्या मदतीने ती टर्म काढू शकता. तर आता इथून पुढचे जे एक्झाम्पल्स असणार आहेत आपले सर्व या फॉर्म्युलावर बेस आहे. जिथे n म्हणजे नंबर टर्म, कोणत्या नंबरची टर्म, 8व्या नंबरची असेल तर n च्या जागेवर 8 ठेवा. त्यानंतर इथे जिथे जिथे n आहे त्याच्या जागेवर 8 ठेवा. फर्स्ट टर्म तुम्हाला माहित असते, कॉमन डिफरन्स माहित आहे, त्यावरून तुम्ही इझिली काढू शकता. आता एक उदाहरण बघू. बघा, तुम्हाला जर T10th नंबरची टर्म काढायची आहे या सिरीज मधली, तर आपल्याला 10 नंबरची टर्म सपोज आपल्याला माहित नाही, तर आपण काय करणार? तर इथे आपण काय करणार, आता ए जो आहे फर्स्ट टर्म लिहिणार 1 प्लस n मायनस 1. n म्हणजे कोण आहे इथे? 10 मायनस 1 आणि डी कॉमन डिफरन्स आहे 1. सो अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सो T10 इक्वल्स टू 1 प्लस n 10 मायनस 1 9, 9 1 जा 9. आता इथे आपण लिहू शकतो, सो 1 प्लस 9 इट विल बी 10. सो 10 नंबरची टर्म आहे आपली 10. तसेच जर का आपल्याला म्हटलं की T100th टर्म काढा कोणती आहे, तर आपण काय करणार? इथे a प्लस n मायनस 1 डी हा फॉर्म्युला यूज करणार. सो T100 इक्वल्स टू ए फर्स्ट टर्म काय आपली 1 प्लस n मायनस 1, म्हणजे n आहे आपला 100, 100 मायनस 1 डी, डी म्हणजेच आहे आपला 1. सो आपण इथे लिहू शकतो 1 प्लस 100 मायनस 1 9 मल्टिप्लाय बाय डी आहे आपला 1. सो सॉरी 99. सो 99 प्लस 1 100, म्हणजे बघा T100 नंबरची टर्म जी आहे आपली 100 आली. तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, एक थोडं डिफरंट एक्झाम्पल घेऊ. आता इथे एक एपी दुसरा घेतो मी, 5 8 11 आणि 14. आता ही एपी घेतली. आता या एपी मध्ये बघा, फर्स्ट टर्म जी आहे, तर फर्स्ट टर्म आहे 5, त्यानंतर सेकंड टर्म 8 आहे, थर्ड टर्म 11 आहे, फोर्थ टर्म 14 आहे. सो इथे आपल्याला जर का सांगितलं की कॉमन डिफरन्स डी आपल्याला दिलेला आहे, बघा 8 मधून 5 गेले 3, म्हणजे कॉमन डिफरन्स हा 3 चा असणार, कारण 11 मधून 8 गेले तरी 3 राहतात. आणि आपल्याला जर म्हणलं T40 नंबरची टर्म काढा, 40व्या नंबरवर कोणती संख्या येईल या रो मध्ये, तर आपण कसं काढणार?
तर आपल्याला हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. तर इथे आपण काय करणार, T4T इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन डी हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण 4T नंबरला कोणती संख्या येईल हे सांगू शकतो या रो मध्ये. तर बघा T4T इक्वल्स टू पहिली टर्म ए ती दिलेली आहे 5 प्लस एन आपल्याला काय दिलेला आहे 4T. ही जी टर्म असते ना 4T इथे एन असतो आपला बघा TN आपण यूज केलेले आहे फॉर्म्युलामध्ये. सो 4T मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स आहे आपला 3चा. सो 3 मल्टिप्लाय मध्ये आता 5 प्लस पहिले ब्रॅकेट सोडून घ्यायचा 40 मायनस 1 विल बी 39 मल्टिप्लाय बाय 3. सो आता सगळ्यात पहिले आपण काय करतो मल्टिप्लिकेशन करत असतो. सो इथे आता 39 मल्टिप्लाय बाय 3 5 जशाला तसा प्लस 7 कॅरी 2 3 9 10 11 सो 117 आणि 117 आणि 5 आता इथे यांचे ऍडिशन करायचे आपल्याला. सो इथे 120 आणि इथे 122 असा आपला T4T येतो. म्हणजे 40वी टर्म जी असणार याच्यामध्ये जर कंटिन्यू केलं तर 4T नंबरला 122 हा नंबर येईल. आलं लक्षात कशी टर्म फाइंड आउट करायची. तर त्यासाठी आपण फक्त हा फॉर्म्युला यूज करणार. तर एपी मध्ये कुठलीही टर्म फाइंड आउट करायची असेल तर TN इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन डी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता या फॉर्म्युलावर आधारित आपण काय करू काही एक्झाम्पल्स बघू प्रॅक्टिस सेट मधले. आता तुम्हाला खूप इझी जाईल हा एवढे एक्झाम्पल बघितल्यानंतर. तर चला सुरुवात करू.